नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी आणि कमी साहित्यातली भाजी बनवायची असेल, तर ही आलू मेथी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माहितीच आहे, की मेथी आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते. सध्या मेथीचा सीझन सुद्धा सुरू आहे. या सीझनमध्ये आपण मेथीपासून बनणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या ट्राय करून बघत असतो. तर त्यातलीच एक वेगळी रेसिपी आहे ही. अगदी चविष्ट तयार होते आणि हिवाळ्यात तर बनवून खाल्लीच पाहिजे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. ही भाजी बनवण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला याची साल काढून घ्यायचे आणि एकतर तुम्ही चौकोनी आकारामध्ये कापू शकता किंवा मी जसे कापते त्या आकारामध्ये तुम्ही बटाटे कापून घ्या. असे पातळ उभे काप केले ना, की ते लवकर शिजतातही आणि चवीला देखील चांगले लागतात. बटाटे काळे पडू नयेत यासाठी आपण काप केल्यानंतर ते पाण्यात घालून ठेवायचे. एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर इथे आपण मेथी घालणार आहोत. त्यामुळे एक मोठी मूठभर मेथीची पानं स्वच्छ निवडून ती धुवून घेतलीत आणि मग चिरून घ्यायची आहेत. बारीक चिरा किंवा मोठी ठेवली तरी चालेल. त्याच्यानंतर आपण इथे फोडणीची तयारी करूया. तर पॅनमध्ये मी 2-3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले, पाव चमचा हिंग घालून 4 ते 5 लसणाच्या अख्ख्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. यामध्येच 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे असे घातलेले आहेत. जिरे छान फुलतायत तसेच लसूणचा अगदी सुगंध सुटलाय. तर यामध्ये आपण हे बटाट्याचे काप घालूयात. फोडणीमध्ये मिक्स करून झाले की बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी पॅनवरती झाकण ठेवून मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं तरी वाफ काढून घेऊ. यामध्ये फोडणीसाठी तुम्ही बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकता. बटाटा आपल्याला पूर्ण शिजवून मऊ करायचा नाहीये. 70 ते 80% शिजला की झाकण काढायचं आणि यामध्ये अर्धा चमचा हळद तसेच चवीपुरता मीठ घालून परत एकदा बटाटा फोडणी बरोबर मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये चिरून ठेवलेली मेथी घालूयात. बटाटे अर्धवट शिजल्यानंतरच मेथी घालायची आहे. आधी घातली तर मेथी काळी पडते आणि त्याची चव सुद्धा बदलून जाते. मेथी शिजत असताना स्वतःच पाणी सुटतं. त्यामुळे यामध्ये मागाहून पाणी घालण्याची गरज नसते. झाकण ठेवूयात आणि फक्त 2 मिनिटं वाफ काढून घेऊयात. मंद ते मध्यम आचेवरती मेथी शिजवायला 2 ते 3 मिनिटं लागतील. मेथी बरोबरच राहिलेला बटाटा सुद्धा शिजला जातो. बटाट्याबरोबर मेथी चांगली एकजीव करूयात. बटाटे सारख्या आकारात कापले तर सगळे आलू एकसारखे शिजतात आणि चांगले शिजतात. सगळ्यात शेवटी आपण अ, थोडीशी कसुरी मेथी सुद्धा वरून टाकू शकतो. अर्ध्या लिंबाचा रस घालूया. असा लिंबू रस शेवटी घातल्याने भाजीची चव ताजी राहते आणि मेथीचा जो कडूपणा असतो तो कमी होतो. तर अशी ही आलू मेथीची भाजी तयार झालेली आहे, जी तुम्ही हिवाळ्यात नक्की बनवून खाऊ शकता. चपाती, भाकरी तसेच पुरी सोबत अगदी छान लागते. कमी साहित्यात झटपट पण अगदी चविष्ट तयार झालेली आहे. मंद ते मध्यम आचेवरती भाजी शिजवल्यास चव छान खुलते आणि भाजी सुकी राहते. अशी ही चवीला अप्रतिम असणारी भाजी तुम्ही ऑफिस टिफिन किंवा स्कूल टिफिनला देखील देऊ शकता. सगळ्यांनाच खूप आवडेल. मेथीचे पौष्टिक फायदे आणि बटाट्याची चव यांचा सुंदर संगम म्हणजे आलू मेथी भाजी. तर भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.